काही लग्नानंतर एका घरात गृहप्रवेश करते एक नवीन सुनबाई. बघूया त्या घरातलं तिचं पहिलं पाऊल. सगळं झालं. हाय सईताई. नमस्कार प्रसाद सर. काय ना तुम्ही म्हणाल माप तयार करून ठेवलंय, लग्नाची तयारी झाली, लग्न पण केलं. काय ना सगळं घाई गडबडीतच झालं. माझा मुलगा गौऱ्या, त्याचा मला फोन आला होता. ते आज नाही का ते व्हॅलेंटाईन डे, तर तो कोणत्या तरी मैत्रिणीला घेऊन बागेत गेला होता आणि कोणीतरी संघटनेवाले आले आणि त्यांचं लग्न लावून दिलं. मला फोन करून म्हणतो आता काय करू, मरतो काय मी म्हंटल बाबा असं काही करू नकोस, त्या पोरीला घेऊन घरी ये. आता आलेल्या लक्ष्मीला परत कसं पाठवायचं म्हणून ही सगळी तयारी. आता येतच असतील, म्हणजे मुलाचं लग्न नाही बघायला मिळालं, पण घरच्या घरी जेवढी हौस मौज करता येईल ती सगळी करणार आहे मी. मा 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 ಅಯ್ಯೋ ನಾರು ಉಂಟೆ ಇಟ್ಟಿಲ್ಲೂ ಅಂಡೆ ती मराठीच आहे. मेकअप मुळे साऊथ इंडियन वाटते. गौऱ्या काय आई ग तुझी सून काय नक्षत्रासारखी पोरगी आहे गो, केवढी गोड दिसते ग. काय ग तू डायरेक्ट आत कशी आली? अगं माप ओलांडायचंय ना बाई. चल मागे जा मागे जा. पटकन माप ओलांड. हा लवकर माप ओलांड. माप. अगं असं माप नाही ओलांडायचं. हे बघ पाय असतो ना त्याने असं करायचं. अच्छा अच्छा तसं तसं मला जमतं. मला जमेल नाही, मला खरंच जमेल. जमेल जमेल जमेल. मला जमेल. अरे स्किट बाकी आहे अजून. राहू दे इकडे. हे गौऱ्या, अरे हिला साधा मापावर नेम लावता येत नाहीये. मी करतो एक मिनिट. पाय दे. ये ग पोरी. जमला गौऱ्या. असे गौऱ्या जमला. गौऱ्या जमला. गौऱ्या जमला. ही कोण आहे? ही कोण म्हणजे नीट बोल. ती माझी आई आहे, तुझी सासूबाई. तिचे पाय धर. सासूबाई. सासूबाई. अगं सोड. अगं सोड. अगं मी गौऱ्या पडेल. अगं सोड. अगं हे काय करते तू? काय झालं गौऱ्या? अरे माझी आई. तू माझ्या आईला पाडलं. आता उचलायला 50 लोक बोलावं लागतील. आई होत नाही. आई सॉरी आई. सॉरी गौऱ्या, मी एक्साइटेड झाले रे. नको एक्साइटेड होऊ. सॉरी सॉरी सासूबाई. नाही ठीक आहे असू द्या. आणि मला सासूबाई नाही म्हणायचं, मी तुझी आईच आहे. हा आई समज मला. आई आई अरे माझ्या मरेल ना. शिवानी आईला सोड माझ्या. ती मरेल. अगं सोड तिच्या माझ्या मरेल ना. आई तू माझ्याचं घरात दाबला. सॉरी, मी खरंच खूपच एक्साइटेड होते गौऱ्या. अगं ती एक्साइट झाली ना, नुसतं एवढं केलं जागीच मरशील. सॉरी सॉरी. कसं आहे ना, तुम्ही पटकन आई म्हणाला आणि मला आई आठवली रे गौऱ्या. सॉरी. असू दे बाळा, आता माप ओलांडून झालं ना. चल आता पटकन उखाणं घ्या. ठीक आहे द्या. अगो बाई गौऱ्या, मी पिशवीच नाही आणली. पण हा तुम्ही उखाणं देताना पिशवीतूनच द्या. हा अगं ते बघ, आज आई डोळ्याने अभिनय करायला लागली. बात आई. ए बाळा अगं उखाणा म्हणजे 4 ओळीत नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं. मी सांगू का कसं आहे बघ. बदामात बदाम लाल बदाम, बदामात बदाम लाल बदाम, अधिकरावांचं नाव घेते, तेच माझी शानबाई. क्या बात है. वा आई वा. काय नाव आहे तुमच्या? यांचं नाव बदाम आहे? नाही ग बदाम नाही. मग लाल. ए ती बोली ना अधिकराव. अधिकराव माझ्या वडिलांचं नाव आहे. अच्छा. मग तू कोण वजा?
आणि ह्या गुणाकार आणि आता लग्न झालंय ना माझं, तर माझं नाव भागाकार ठेवून घेऊया. ही साजन पिक्चर मध्ये गाण्यासारखं हसते का? ऐकलं मी आता. गौऱ्या अरे दिसायलाच बरी आहे ही अशी काय? थांब मी सांगतो ना तिला. मी घेते हा गौऱ्या उखाणा. घे बघ. एक होतं बी, हा बीचं झालं झाड, क्या बात आहे. झाडावर आलं फुल, फुलावर आला भुंगा, वा वा. भुंग्याने केली शी, शीतून पडली बी, बीचं झालं झाड, झाडाला आलं फुल, फुलावर बसला भुंगा, भुंग्याने केली शी, शीतून पडली बी, बीचं झालं पुन्हा झाड, बीचं झालं झाड, झाडाला आलं फुल, फुलावर बसला भुंगा, भुंग्याने केली शी, शीतून झाली बी, बीचं पुन्हा झालं झाड, झाडावर आलं फुल, फुल फुलावर बसलं भुंगा, भुंग्याने केली शी, शीतून पडली बी, बीचा झालं झाड, झाडावर बसला भुंगा, भुंग्याने काय झालं? भुंग्याला का हागवण लागली? जिकडे तिकडे बिया टाकतच फिरतोय. त्याला तुझं काम नाही? ह्यात माझं नाव कुठं आहे? अरे नाही, मी प्रयत्न करते ना, पण कुठे घुसव कळत नाही. आता बघा, फुलावर भुंगा बसला, भुंग्याने शी केली, शीतून बी पडली, पुन्हा झाडच येतंय. अरे भुंग्याला म्हण 1 मिनिट थांब, कशाला हाकतो एवढं? इथं माझं नाव घुसव ना, बघ जमतंय का? ठीक आहे. हा. फुलावर बसला भुंग्या, भुंग्यातून पडला गौरव. गौरव आलं झाड. यार नको, राहू दे यार, हे सगळं सोडून दे यार, नको घेऊ. राहू दे आई, मी ना हिला रात्री उकारा कसा घ्यायचा मी शिकवेन. राहू दे आता. रात्री उखाणा शिकवशील? हा, राहू दे, हा. बरं पुढे जा. जाऊया, हा. ए बाळा ये ग ये, असू दे हा असू दे. तू बस बाळा. हे बघ तुला खायला काय आवडतं? मला चाय बिस्कुट. आई राहू दे ना, तू शिकवशील नाही ना आता, राहू दे ना. हा. मी शिकवेन. हा. बरं सुनबाई हा. आपण लग्नातले खेळ खेळूया. हो चालेल ना. हे बघ हे घंगाळ आहे, याच्यात मी अंगठी टाकलीये. तुमच्या दोघांपैकी जो कोण पहिलं अंगठी शोधेल तो दुसऱ्यावरती राज्य करेल. कळलं? चला पटकन या शोधाला. ए, बघ आईची अंगठी म्हणजे आपल्याकरता बांगडी. पटकन पटकन. घंगाळ आहे नीट. हे गंगाळ आहे, वीर समजून. काय? चला चला पटकन पटकन गौऱ्या शोध. 1 मिनिट, 1 2 3. लवकर 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 गौऱ्या. ए, मला गौऱ्या आपण जिंकलं पाहिजे. मला गौऱ्या लवकर सापड- लवकर लवकर. सापडली सापडली नाही सापडली. अंगठी नाही, अंगठी नाही, अंगठी नाही. नाही याच्यात अंगठी. अरे अशी कशी शोध पटकन लवकर. अरे, नाही खरंच हो, नाहीये. सासूबाई खरंच नाहीये अंगठी. हा. अगं बाई विसरले असेल, जाऊ दे, मी दुसरी अंगठी टाकते. हा चला लवकर 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 शोधा. लवकर लवकर गौऱ्या लवकर लवकर. तू आई, तू बघ आता. लवकर बघच. शोध, लवकर हा, शोध. तू बघ ना. मिळाली का? अगं आई, अंगठी कुठे गेली? अरे ही पण अंगठी काय बाय? काय? अरे अंगठीच नाही याच्यामध्ये. हे गौऱ्या हा. माझी सोन्याची अंगठी आहे. शोध लवकर. अरे पण लवकर शोध. बघितलं ना, नाही याच्यामध्ये. शोधा, मी शोधते. गौऱ्या अंगठी कुठे आहे? काय माहित? आली की नाही मज्जा? तुमच्या अंगठ्या बघा इथे आहेत. अयो, तुझ्याकडे कशी काय आली ग? मला येते जी जादू करता. मी वस्तू गायब करू शकते. म्हणजे मला सांगा, तुमची जोडवी कुठे आहेत? अगं बाळा जोडवी पायात असत. हे जोडवी कुठे आहेत? ही बघा इथे आहेत. तुमचं मंगळसूत्र कुठे? मंगळसूत्र घापलं. अयो गौऱ्या मंगळसूत्र कुठे माझं? हे बघ हे. हे बघा तुमचं मंगळसूत्र. तुमचा मोबाईल पण माझ्याकडे आहे. आणि हे बघ, हे कोणाचं आहे? तो नाही का बागेत बोधले आलेला, आपल्याला शहाणपणा दाखवत होता, त्याचा ढापलाय. आणि तो कडक्या होता नाही का, त्याचे 5000 ढापलेत मी. आणखी काहीतरी ढापलेलं सापडत नाही. कुठे भेटली तुला ही? अगं आई, आजच ओळख झाली आमची. मी ट्रेन मध्ये येत होतो, हिने गर्दीत माझ्या खिशात हात टाकला. मीला पकडलं तर मला म्हणाले तुम्ही मला आवडता. काय? खिसे कापून चोर आहे ती. असू दे ग, इतक्या वर्षांनी कुणीतरी मला म्हटलंय की तुम्ही मला आवडता म्हणून. म्हणून या कार्टीला बागेत घेऊन गेला अशा पोरीला. तोपर्यंत संघटनेवाले आले आणि आमचं लग्न लावून दिलं ना. अरे देवा, काय करू मी आता? हा. सापडली काय? गौऱ्या. हा. दाखव माझी चेन कधी मारतीस? अरे ते नाही का आपण बागेत गेलेलो, हा. तेव्हा संघटनेवाले आले, मग मी घाबरून तुझ्या गळ्यात पडले, तेव्हा मारली मी. काय बघ, चेन चोरली ना माझी. आली की नाही मज्जा सासूबाई? आली की नाही मज्जा? आली मज्जा. ऐक सुनबाई, आता आपण शेवटचा रिवाज खेळायचा. हा
काय हो? सगळं झाल्यावरती ना सासू सुने बरोबर फुगडी खेळते. अय्यो, हो मला खूप आवडते फुगडी. आवडते? गौऱ्या, मला खूप आवडते फुगडी. ये आपण फुगडी खेळूया. हा ये फुगडी खेळ माझ्यासोबत. सासूबाई, सासूबाई, सासूबाई. ही कोणती फुगडी होती? चक्कर येते. आई काय खतरनाक फिरवलं की तिला तू? तिला फक्त फिरवलं. कार्ट्या तुला तुडवणार आहे. अशा पोरीला घरात घेऊन येतो, खिशात हात घालते ती. मला काय माहिती? नालायक. अगं, 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 सोड ना. अशा मला काय माहिती होतं? वा 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 मजा आली. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. गौरव सर आणि वनिता मॅम. मी हे म्हणण्याचं कारण, मला कमीत कमी 15 DM झालेत की मॅम तुम्ही गौरवला गौऱ्या आणि वनिताला वने असं का म्हणता, त्यांना रिस्पेक्ट द्या. तर मला असं वाटतंय गौऱ्या आणि वने लोकांना हे खटकतंय, ही तुमची पोचपावती आहे. वा वा वा. मला हा मेसेज वाचून खूप आनंद झाला. परफॉर्मन्स उत्तम होता, नेहमीसारखी मजा आली. शिवाली खूप मस्त. तुझा क्रेझीनेस असा दिवसेंदिवस वाढत जाओ अशी मी प्रार्थना करते देवाकडे. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा. मला जाणून घ्यायचं की ही कुठली संघटना आहे जी अशी अचानक बागेत लग्न लावून देते. आहे ना. तुलाच बरी ती त्यातली माणसं भेटतात गौऱ्या. वनिता तू खूप सुंदर दिसतेस, खूप सुंदर दिसतेस. आणि शिवाली तुझा मॅडनेस ॲज युजल कन्सिस्टंट होता याही स्किटमध्ये. मजा आली खूप. गौऱ्या मला फक्त एक वाटलं की असा जो माणूस असेल जो ट्रेनमधनं येता येता ज्याच्या खिशात मुलगी हात घालते आणि तो लग्नाला तयार होतो, तर ते कॅरेक्टर करण्यासाठी एखादा टी-शर्ट आणि त्याच्यावर शर्ट घातला असतास. अरे घातलायस? अरे ओके सॉरी. बाकी वंडरफुल परफॉर्मन्स. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सर. मंडळी, निष्पाप, निरागस, भाबडी अशी लॉली नावाची स्त्री आता या मंचावर येणार आहे. लॉलीच्या लीला तुमच्या समोर घेऊन येते नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर. अरे बोर्ड कसलंय वाच. मनशांती केंद्र हे देशील? नमस्कार रसिको, नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद. तुम्हा सगळ्यांचं माझ्या मनशांती केंद्रात स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीने वाढदिवसाला फरसाण वाटलं असेल आणि लोक सतत तिला टॉर्चर करत असतील तर अशांवरही आम्ही उपचार करतो. जर एखादा नट असेल जो स्किट करून करून प्रसिद्ध झालाय आणि त्याला अत्यंत फालतू चित्र येत असतील आणि ती चित्र बघून त्याला वाटतंय की अरे मी तर ह्याच्यापेक्षा फालतू आहे, असं ज्यावेळी फिलिंग येतं त्याच्यावर सुद्धा आम्ही उपचार करतो. एवढंच नाही तर एखादी फिल्म सक्सेस झाल्यावर ज्याच्या मागे सतत पार्टीसाठी लागतात तर त्याने पार्टी देऊन टाकावी, आम्ही त्याच्यावर उपचार करत नाही. इकडे एवढा सायलेन्सर का आहे? कोणीच का टोकत नाहीये? अरे टोका ना. अरे कोणी फ्लशड मारणार नाहीये का इथे? अरे फ्लशड मारा ना. शी यार काय चालू आहे यार, सो बोरिंग. हाय डूड. होणार, सगळं होणार. आधी छछोरगिरी बंद कर. बालिके, तू ग्रीन साडीत आली आहेस, ग्रीन झोन मध्ये आली नाही आहेस. बोल. डॉक्टर प्रसाद खांडेकर यांचं तणशांती केंद्र हेच आहे का? बाळा काहीतरी चुकतंय. ते तनशांती नाहीये, ते मनशांती आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मनशांती केंद्र. ओ असं आहे का ते? पण मग त्या निसर्गाच्या कुशीत थांब. आधीच तुझं कन्फ्युजन दूर करतो. निसर्ग हे कोणा पुरुषाचं नाव नाहीये. हा जो आजूबाजूला तुला दिसतो हिरवागार निसर्ग त्याच्या कुशीतलं केंद्र असा त्याचा अर्थ आहे. ओ ऍक्च्युली नटुरे. नटुरे. म्हणजे NATURE नटुरे. अच्छा,
बाळा तुझं फुटुरे खूप उज्ज्वल आहे. थँक्यू. बोल बालिके, काय समस्या आहे? मला ना डॉक्टर असं खूप म्हणजे असं खूप असं खुदू वाटतं. पुन्हा चुकतंय बालिके, नीट आठव नक्की काय वाटतंय. म्हणजे मला ना डॉक्टर असं असं खूप सडल्यासारखं वाटतं. सडल्यासारखं? असं सडल्यासारखं वाटतं. म्हणजे मला ना असं हॅपील्यासारखंच वाटत नाहीये. अच्छा, सॅड झाल्यासारखं वाटतंय, हॅपी वाटत नाहीये. दॅट इज दॅट. म्हणजे माझं आयुष्य म्हणजे एकदम असं असं विमान झालंय. आयुष्य प्लेन झालंय, कळतंय मला हळूहळू. बोल तू, बोल बोल, काय समस्या आहे, बोल काय होतंय. सांगते डॉक्टर. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला ना खूप प्रेस केलंय. नाही बालिके, हे माझ्या आकलना पलीकडचं आहे. काय केलंय डॉक्टर? मला ना म्हणजे मी अशी एका कोपऱ्यात अशी माझ्या एम्ब्रिओला हात लावून अशी बसलेली असते. एम्ब्रिओला माझ्या भवयांच्या मध्ये अशी हात लावून मी बसलेली असते. लोकांना माझ्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलतात. सो मला ना असं खूप प्रेशर मध्ये आल्यासारखं वाटतंय. खूप असं प्रेस करून मला असं कंटाळा आलाय आता डॉक्टर. बालिके, प्रेसच्या आधी डी लावायला डॅडी येणार आहे. तो डिप्रेस असा शब्द आहे. ऐकायला वेगळं वाटतं. हरकत नाही. दॅट इज दॅट. तुझ्या या समस्यांवर तू मात करून नक्कीच विजय मिळवशील. मला चालेल. साधारण वय काय विजयचं? तुझ्या विचारांची रेंज बघून मला अचंबित व्हायला होतंय. विजय बाळा, लढाई जिंकल्यावर काय मिळतं? 4 राण्या आणि 1 शयनकक्ष. कुठली पुस्तकं वाचलेस बालपणी? लढाई जिंकल्यावर 4 राण्या आणि शयनकक्ष एवढंच मिळतं? हे हरकत नाही बालिके, हरकत नाही. तू यावर नक्की विजय मिळवशील. या. मी आता यापुढे सांगेन तसं करायचं. ओके. पुढचे 3 दिवस तोंडातून अवाक्षरही काढायचं नाही. म्हणजे एक शब्दही बोलायचा नाही. अजिबात बोलायचं नाही. अजिबात बोलायचं नाही. म्हणजे नो टॉक. नो टॉक. पण मग मी कणले तर चालेल का? असं कणले तर चालेल? म्हणजे कशासाठी कणायचंय पण तुला? म्हणजे असं कसं गप्प बसून राहायचं डॉक्टर? कसं आहे ना, माझेच ओठ माझ्या ओठाला लागलेले मला नाही आवडत. म्हणजे म्हणजे डॉक्टर, मी असं किती दिवस मी गप्प बसायचं? बालिके, तशीच वेळ आली तर तुझ्या तोंडात आम्ही कापसाचा बोळा कोंबू. त्यापेक्षा मूग द्या ना. का? म्हणजे मी मूग घेऊन गप्प बसेन. नाही, असे इंटेलेक्च्युअल शब्दशल तुझ्या थोबाडात शोभत नाही. अजिबात करायचं नाही. बस बालिके, बस. मला सांग, तुझं डिप्रेस व्हायचं काय कारण आहे? सांगते. म्हणजे डॉक्टर, मला ना अशी स्लीपच येत नाही. आणि मी एकदा स्लीपले ना की मी लगेच वेकते. वेकत राहा, मी ऐकतोय. आणि मग वेकले ना की मी अशी स्लीपले की मला खूप अशी वाईट ड्रीमिंग येतात, वाईट स्वप्न पडतात. एक्झॅक्टली. मला हेच सांगायचं की आपल्या दुःखाचं मूळ हे कधी कधी स्वप्नात येतं. म्हणजे त्याचे संकेत आपल्याला स्वप्नात मिळतात. मला सांग, काय स्वप्न पडतात तुला? म्हणजे मला काय स्वप्न पडतं माहितीये? म्हणजे मी अशी स्लीपलेली असते ना, तेव्हा मला असं दिसतं की एक मांजरने अशी टोपी घातली आहे आणि ती अशी कुत्र्याच्या मागे पळतीये असं. आणि दुसरं स्वप्न पडतं, अशी पिवळी मांजर असते आणि ती अशी गाडी चालवत असते आणि ती सिग्नल तोडते. अशी काहीतरी विचित्र स्वप्न पडतात मला. काळी मांजर, टोपी घातलेली, कुत्र्याच्या मागे लागली आहे. कुत्रा आणि पिवळी मांजर. हिरवा पोपट पण दिसतो का? या. बर. रात्री झोपताना हनीबनी कार्टून बघतेस? नॉटी. तुम्हाला कसं माहिती? कारण ही त्यातलीच कॅरेक्टर्स आहेत. तेच कारण आहे. हरकत नाही, आपण याच्यावर सुद्धा विजय मिळवू. मला सांग, तुझ्या 5 प्राथमिक गरजा काय आहेत? ओके. तर माझी सगळ्यात पहिली महत्वाची गरज म्हणजे अंधार. ब्लॅकनेस, काळोख. पहिली गरज तुझी अंधार आहे? हो, पहिली गरज माझी अंधार आहे आणि दुसरी गरज माझी डबल बेड. काय झालं डॉक्टर? डबल बेड? हा,
तेच असे डबल बेडचं काय होतं, माझ्या घरी सिंगल बेड आहे ना, तर मला असे विचित्र ड्रीमिंग येतात. तर मग ड्रीमिंगमध्ये मी खूप ऍक्टिव्ह होते आणि मग मी पडते आणि मग पडले की मग लागतं ना. मग मला असं वाटतं माझ्याकडे एक डबल बेड असावा, म्हणजे असे ड्रीमिंगमध्ये मी पडलीच तर बाजूच्या बेडवर पडेन ना. डबल बेड म्हणजे एकच असतो ग. नाही पण मला डबल बेड म्हणलं की 2 बेडच दिसतात. आणि माझी सगळ्यात राहू तिसरी दे जी राहू दे. तुझ्या पहिल्या 2 गरजांनुसार तुझ्या पुढच्या 3 गरजा काय असल्याचा अंदाज आला. पुढच्या नको सांगूस. मला सांग, असं अशांत साधारण तुला कधीपासून वाटतंय? अशांत म्हणजे असं प्रशांत बरोबर ब्रेकअप झाल्यापासून मला अशांत अशांत वाटतंय अच्छा, डॉक्टर. म्हणजे प्रेमातलं ब्रेकअप हे प्रकरण आहे. तर या बालिके मला सांग, कधी कोणावर निस्सीम प्रेम केलंयस? केलंय डॉक्टर, मी निस्सीम प्रेम केलंय, मी शरद प्रेम केलंय, मी जॉर्ज प्रेम केलंय, मी सराबजीत प्रेम केलंय, मी चिंगचॉंग प्रेम केलंय डॉक्टर. चिंगचॉंग? हा, चायनीजच्या गाडीवर होता तो. मस्त सूप बनवायचा, तिथेच आमचे दोघांचे सूप जुळले. हॉट अँड सोर सूप. डॉक्टर मला त्याच्यातनं आता बाहेर पडायचंय. डॉक्टर माझं पहिलं ब्रेकअप झालं की मला वाटतं दुसरं अफेअर करावं असं, मग दुसरं ब्रेकअप झालं की मला वाटतं तिसरं अफेअर करावं, तिसरं ब्रेकअप झालं की चौथं, असं माझ्या 10-15 फेऱ्या झाल्या. आता मी कंटाळले डॉक्टर, मला यातनं प्लीज बाहेर काढा. हरकत नाही हरकत नाही, आपण करू उपाय करू. बस तिथे. या बघा, कसं आपल्याला डिप्रेस कधी वाटतं, ज्यावेळी आपण स्वतःवर प्रेम करत नाही, आपल्या शरीरावर प्रेम करत नाही. ओके. सो सर्वप्रथम आपण आपल्या शरीरावर प्रेम केलं पाहिजे. आता या व्यायामात तुला स्वतःच्या शरीराच्या अवयवांना थँक्स म्हणायचंय. ओके, कुठून सुरुवात करू? म्हणजे डोक्यापासून सुरू कर. ओके. हे डोक्या, धन्यवाद, तू आहेस म्हणून मी हा तुर्रा लावू शकते. डोक्याचा उपयोग फक्त तुरा लावायला? नाही विचार करून गुडघ्यात ना करतेस? नाही. आठवणी कुठे साठवतेस? आई हिते. हा, हा. मग त्याच्याबद्दल बोल. हा, हे डोक्या, धन्यवाद, तू आहेस म्हणून मी रम्याला मारलेली मिठी मला आठवते. हे डोक्या, धन्यवाद, तू आहेस म्हणून अब्दुलने मला जी कुशीत घेतली होती. एवढ्याच आठवणी आहेत? नाही, मिठ्या मारणं एवढ्याच आठवणी आहेत? नाही हा इत. राहू दे, डोक्यांचं राहू दे, पुढे जा. ओके. हे होटा, ह्याच्यानंतर डायरेक्ट इथे ओट आहे तुला? हा, मध्ये कान नाक डोळे काही नाहीये? अरे सॉरी, विसरली, सॉरी, करते मी. हा, डोक्यानंतर हे, हा कान आहे. हा, हे कानाणो, हे कानाणो, धन्यवाद, तुम्ही आहात म्हणून मी ह्याच्यात बोट घालू शकते. हा उपयोग पहिल्यांदाच कळलाय मला कानाचा. ऐकतेस कुठून, नाकाने? राहू दे बाकीचं, तू ये होटांवर, ये तुझ्या होटांवर. हे होटाणो, धन्यवाद, तुम्ही हात म्हणून मी त्याच्यावर लिपस्टिक लावू शकते, नाही तर मला लिपस्टिक हिथे लावावी लागली असती. ती लिपवर लावतात म्हणून तिला लिपस्टिक म्हणतात. इथे लावलं तर हनुवटी स्टिक नाही का म्हणणार बाळा? हो या. तर होटाणो खरंच थँक्स. तर हे हाताणो, हे उजव्या हातात, धन्यवाद, तू आहेस म्हणून मी तुझ्यामुळे जेवू शकते. हे डाव्या हातात, धन्यवाद, बाळा अप्पर बॉडी राहू दे, तू पायांपासून चालू कर. ओके. हे पायाणं, पायांच्या नखाणं, तुम्हाला धन्यवाद, तुम्ही हात म्हणून मी त्याला पेडिक्युरे करू शकते, त्याला नेल पेंट लावू शकते. हे पावलाणो, धन्यवाद, तुम्ही आहात म्हणून तुम्ही मला सतत सांगत आलात की लॉली तुझं पाऊल चुकीचं पडतंय, तुझं पाऊल चुकीचं पडतंय, सो धन्यवाद. हे पोटऱ्याणो, तुझं हे पोटांचा काय उपयोग आहे आपल्या आयुष्यात? हे पोटऱ्या का असतात?
दिसत पण नाही. याचा काय उपयोग आहे? मला नाही हे पोटरीला बघून थोटरीच द्यावीशी वाटते. काही धन्यवाद वगैरे मानायचे नाहीयेत. हे गुडघे आणू. धन्यवाद. हे गुडघे आणू. धन्यवाद. तुमच्यामुळे मी लहानपणी रांगू शकले. चल चल चल. डॉक्टर मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मी फक्त माझ्याच अवयवांचे आभार मानायचे की मी कोणाच्या दुसऱ्यांच्या अवयवांचे आभार मानू शकते? म्हणजे जर माझी मनशांती होणार असेल तर निघ. नाही माझी मसाज पार्लर वाली आहे. ती माझे मसाज जबरदस्त कडक हिट सुपर हिट परफॉर्मन्स. क्या बात. जाणून घेऊया हास्यरसिकांची दाद. सई मी येते बाबा तिकडे. प्रसाद दा. अफलातून हे कॅरेक्टरच भन्नाट आहे आणि हे तू कसं डेव्हलप केलंस, कसं तुला सुचलं, मला फार उत्कंठ आहे त्याबद्दल. आणि त्याला तर कागदावर सुचलं, ते प्रत्यक्षात कसं आणायचं हे तू याच्याकरता तू काय काय केलंयस ना मग. आणि काय वेड्या पद्धतीने ते तू डेकोर करत राहतेस कॅरेक्टर दरवेळेला. प्रत्येक वेळेला असं वाटतं की लॉली एवढंच असणार आहे, पण प्रत्येक वेळेला तू नव्याने काहीतरी घेऊन येतेस त्या कॅरेक्टरचं. आणि ते जे सरप्राईज एलिमेंट तू देत राहतेस प्रत्येक स्किटमध्ये ते अफलातून आहे. आणि हे भन्नाट कॅरेक्टर आहे. आणि ही इतका वेडसरपणा समोर करत असताना तू मनशांती केंद्रात असल्यासारखा जो बसलास, त्याला पण एक फार वेगळंच धारिष्ट लागतं की आपल्यामध्ये एक किडा असतो ना, समोरचा करतो तर आपण पण करायला पाहिजे, पण तो कंट्रोल करून स्वतः काही न करणं आणि तिला त्या लॉलीला पूर्ण करू देणं, याला पण एक वेगळंच धारिष्ट लागतं. त्याकरता तुला सलाम. अफलातून परफॉर्मन्स होता, अफलातून.